तर हॅलो गाई, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. आता मी आलोय वडापाव आणायला. आता वैसू माझ्यावर रागावते का काय होते काय माहीत, कारण तिला मी म्हणलो होतो की आज मी फिरायला नेईन आणि ती आज मी काही सुट्टी आहे नाही. आता काय होते काय माहीत, काय म्हणते ती काय माहीत, का रागावती माझ्यावर काय माहीत. चला मग आता मी चाललो वडापाव आणायला. पाव आता वैसू खाते का नाही. मी आलो आता वडापाव आणायला इथं. तर भैया 6 वडापाव पार्सल दे ना. छे पार्सल देना है, बाकी कैसा है? ठीक है, शादी का तारीख नक्की हो गया? तारीख नक्की हो गया। 8 मई की शादी है, 30 अप्रैल का तिलक है मेरा। ऐसा है। हाँ, मैं जा रहा हूँ पूरी गाँव। अगले महीने गाँव जा रहा हूँ 15 तारीख को। चलो अच्छा। 9 तारीख को सूरत से पहुँचूंगा, 9 तारीख को 10 तारीख को घर पहुँचूंगा। हाँ अपने यहाँ बस हो गया वो। हाँ हो गया। वो 100 2 डाल दो ना। और तर गाय वैसून आता बदाम शेक सांगलंय. आता बदाम शेक फोनवर मला सांगलंय. आता चाललो मी आणायला. आणखीन तिला माहीत नाही की मी तिला फिरायला नेणार नाही म्हणून. आता पाहू आता काय म्हणते तर काय नाही. आता तिच्या नंतर माहीत तिला सांगल्याच्या नंतर. एक हाफ बदाम शेक दे दो. हाँ, घर पे ले जाना है. एक काम करो ना, दो कर दो. बाद में लड़का बोलेगा मेरे लिए क्यों नहीं लाए. हाँ, अरे वो तो मैं पहले से ब्लॉग बनाते रहता हूँ ना, डालते रहता हूँ. तो बाहर से थोड़ी डालता हूँ, बहुत दिन से डालता हूँ. क्या ये लो. तर गाडी मी आता घरी आलोय. दादरे चढायला लागलो. पाहू आता वैसू काय करते काय म्हणते ते. कारण तिला माहित नाही आणखी मी फिरायला येणार नाही म्हणून. कारण की मग आज सुट्टी नाही चालू आहे. तर दरवाजा वाजवायला लागलो. अरे खोल जाणार बाबा लवकर तुम्ही. तर काय जाता मी घरी आलो. आता वैसूचं पाहू आपण रिएक्शन काय होते तर. आता तिला आणखीन काही सांगितलं नाही मी. अरे वडापाव आणले मी तुला. पण एक आता मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, तू नाराज नाही होणार ना? खरंच सांगू का नको? तू नाराज होशील का रे हर्षू? काहून की मग रजा नाही आज. चालू आहे का काम? हो तुम्ही जात बसा, मग कामच करा तुम्ही आता. काय मी सांगितलंच होतं, म्हणलं गाई काय माहित आता ती की थंड पिते का नाही, वडापाव खाते का नाही. तर तुम्ही थंडच घेऊन जा. अरे तसं नसते वैसू. आता काय करू, मी म्हणतो होतो ना की नेतो म्हणून फिरायला. हा, कधी तू सकाळी नव्हतं का म्हणलं की हो मी नेतो म्हणून आज दुपारून फिरायला. पण आता काय करू, सुट्टी नव्हती तर. सुट्टी नाही का आज तुम्हाला? मालक आता म्हणे- सण आहे का काय आहे? अरे पण मालक म्हणे की ती तीळ संक्रांतीची अख्खी सुट्टी गेली का नाही. तर मग म्हणे आज सगळे खाते चालू आहेत, तर म्हणे आपलं चालू आहे. सांग, पोरग बी खुश झालं का? पोरग नाराज झालं का? अर्सू नाराज झाला बाळा? मी तर खुश झाला. कस काय मी तर खुश झाला. कस काय सांग ना. मला फिरायचं नाही करायचं. अरे वा, मग तर तुझ्या मनासारखं झालं. घे मग आता येतो खुश झाला वैसू. हो हो, बसा तुम्ही दोघं बस. बरं काय नाही, चल वडापाव काय. काहीच नाही खायचं.
काढ. तुम्हीच खात बसा तुमचा वडापाव. अरे यार सॉरी म्हणलं ना, सॉरी म्हणलं तर समज जाय ना. तुला ह्या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी नेईन ना मी. हा कधी? पुढच्या रविवारी. पुढच्या रविवारी तर मग सुट्टीच राहील ना, कारण आता या रविवारी चालू ठेवल्यावर पुढच्या रविवारी थोडं चालू राहणार आहे. सांग लवकर. बर. हा मग काय नाही, खोल वडापाव चल. एवढ्या मारा लागले, कधी विचार केला ना होत नाही. अरे यार मी आधी विचार केला होता ना की येतो म्हणून तुला, पण आता काय करू. काय बाया काय ताटा काय हा? हा ए भैया आण रे ताटा लवकर. जाय वैसू जाय ना. आता सॉरी म्हणलो ना, आता काय तोंड लटकून बसती. हा हा मग मी पण तुम्हाला होत म्हणाले स्वारी स्वारी काय होतं का असती आता. अरे अरे मला थोडं माहित होतं आज चालू राहणार आहे म्हणून. हा हा खरं सांग म्हणून. मी सकाळी तुला म्हणलं नव्हतं का होऊन येतो म्हणून. सांग ना. हा म्हणले होते ना. मग काहून असं बोल ना तुंबायला. मग तुम्हाला नाही तर काय घर जायचं असलं तर नाही 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 होतं. अरे पण मी हो म्हणलं होतं ना तुला सकाळी. मग म्हणलं आता मला घर साफ करायचं होतं, मी राहू दिलं. नाही तर मग घर साफ नसतं झालं मग. मग तू सांग ना की मी तुला म्हणलं नव्हतं का नेईन म्हणून. म्हणले होते. पण मग आता मला काय माहिती सुट्टी नाही राहणार म्हणून. नसली तर नसली. अरे मग असं नको बोल जाऊ ना यार. नसली तर नसली, मला मग चांगलं नाही वाटत. मला वाटतं तू राग राग म्हणायला लागली तसं. हा नाही म्हणायला लागले राग राग. पण मला समजतेच ना तू राग राग म्हणायला लागली का नाही म्हणायला लागली राग रागत आहे. हा खाना मग करा ना तुम्ही खायला सुरुवात. हा पाणी आणते मी. चालते. खात बसा तुम्ही तुमचं. चाल देईन फे काय नाही. कधी जायचं असलं तर तसंच होतंय. तसंच नाही काय हरसू लावून घे ना असं. लावून घे ना. लावतो थांबा. हो ना. नाही करू यार. मी तू म्हणलं होतं ना मी म्हणून, पण आता काय करू मग. आता सुट्टी नव्हती ना. चल घे घे खाय. तुम्हाला नाही खायचं. खाय ना बाय. मध्ये थंड पिते की नाही काय मग. हा? थंड तुम्हीच प्या तुमचं. अरे अरे तसं नसते ना. अरे बाई, असं असते का. मलाही वाट लागलं. मी असं म्हणलं होतं ना, मला फिरायला वाट लागलं ना. म्हणलं हा आपण जाऊ. मला जरा तिळसंक्रांती जिरा जाऊ. तिथं मला म्हणे की सगळं खाते चालू येत म्हणे, सुट्टी नाही आपल्याला. अरे काय माणूस आहे ते हो. भैयाला द्या. नाही मग नाही खायचं. खाय ना व्हायचं तसं नसतेच करत ना बा. खाय ना. माणूस एवढं प्रेमानं आणते तर खात नाही का तू यार. कशीच खाणार नाही. तुम्हाला काय मला माहिती आहे म्हैसे बघ घर खाते. वा 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 वा. धर भैया द्या. एकच द्या. एक एक खाऊन रे. आधी घडी एकच द्या. मिरच्या सॉस नाही खायच्या आहे काय? तुला. नाही द्या द्या. सॉस द्या. हा सॉस द्या. दे ना ते सॉस. मिरच्या देऊ का? नाही हा दे ना. सॉस फेक. एक सॉस फेक. पलेट घे तुला पलेट. एक सॉस फेक आधी. कोणता मालक आहे तुमचा आता? जाऊ नका म्हणतोय. तर काही जे वडापाव खायला आता मी खातो वडापाव. आता वैसू बी खायला लागली. कसं असं शपथ घातली की ती खाती मग. या खायला आता मी खाऊन पाहतो कसं आहे. मला भूक लागली ते. मस्त आहे वडापाव. काही मिरच्या. सुरत मध्ये वडापाव सोबत ह्या अशा तळलेल्या मिरच्या बी देतात. आपल्या इकडे नाही देत.
तोच बी देते आता. बरं वाटलं तुम्हाला? बरोबर. आज तू म्हणलं होतं पप्पा नेतील तवा. पण नाही हातात काय आता पप्पाने तीन तवा करत होतो. त्याची इच्छा नाही ना फिरायला जायची. मग बस. हा? तर काय आता आमचे वडापाव खाणं झाले. आता वैसून हे काढ बदाम शेक काढ वैसून. तुम्ही पिणार आहे काय? नाही मी नाही देणार. प्या ना. नाही मी बदाम शेक नाही देत. हे हारसूच. हो. तर बाय गाईज, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा. आवडला तर लाईक करा. चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय. आता भेटू नंतर दुसऱ्या व्हिडिओ.